डॉक्टर नाही नसणार आहेत तुमच्यासोबत, खास करून ते असून देखील खूप बिझी असतात. बघावं तेव्हा स्क्रिप्टच लिहित असतात. जेव्हा मी सेटवर गेली आहे, डॉक्टर इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, हा 5 मिनिटं थोडे शेवटचा पॅरा लिहायचा आहे, ते नेहमी स्क्रिप्टिंगच करत होते. सो डॉक्टर नसणार आहेत ते पंचस आम्ही डेफिनेटली मिस करणार. ते लेटर असेल नसेल गॉड नोज, त्याचा हळूहळू जेव्हा शो ऑन एअर येईल तेव्हा आम्हाला कळेल हळूहळू सगळ्या गोष्टी. स्पेशली भाऊ नाही आहे. येस. आणि तू नेहमी बोलायची भाऊ आला की प्रेक्षकांचा एक वेगळाच एनर्जी प्रेक्षकांमध्ये, त्यांच्या टाळ्यांचा जो कडकड असतो तो वेगळा असतो जेव्हा भाऊ स्टेजवर येतो तेव्हा. सो आता या तिघांनाही मिस कळलं. डेफिनेटली डॉक्टर आणि भाऊ ह्या वेळेला नवीन सीझनमध्ये नाही आहेत. ऑफकोर्स त्यांची पर्सनल कारणं आहेत, ते शूटिंगही करतात एकत्र, आणि तर आम्ही तर त्यांना मिस करणार आहोतच सगळी टीम, आणि आय एम शुअर प्रेक्षक पण करतील. पण मला असं वाटतं की हा आपण हवा येऊ द्याचं नवीन सीझन करतोय, त्याच्यामुळे त्याच्यात अनेक नवीन गोष्टी होणार आहेत ज्या आपण आधी पाहिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की प्रेक्षकांसाठी सुद्धा एक डिरेक्ट कम्पॅरिझनचं काही याच्यामध्ये नाही आहे, कारण की त्याचा फॉर्मॅटच कम्प्लिटली बदललेला आहे. आता नवीन टॅलेंट आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आणलेलं आहे. आणि पूजा, मला असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या जॉनरमध्ये चांगलं काम करत असतो, फॉर एक्झाम्पल कॉमेडी, आता हवा येऊ द्या हे काय समीकरण म्हणजे इज अ सिनॉनिमस टू अ कॉमेडी शो की लेजेंडरी, की असं कधी काही झालंच नाही. 10 वर्ष सातत्याने एखाद्या नॉन फिक्शन शोचं टेलिकास्टच झालेलं नाही आहे. म्हणजे लोक सीझन वाईजच करतात, पण 10 वर्ष सलग होत नाही. सो अनेक कारणांनी तो कार्यक्रम माइलस्टोन ठरला, त्याच्या कलाकारांमुळे, त्याच्या दिग्दर्शकामुळे, लेखनामुळे आणि ऑफकोर्स टीममुळे. तर मला वाटतं की एखादी गोष्ट जेव्हा थांबते आणि पुन्हा सुरू होते तेव्हा त्याच्यामध्ये लोक पण जे एक्सपेक्ट करत असतात ते म्हणजे नाविन्य. पुन्हा जर हवा येऊ द्याच्या टीमने येऊन तेच केलं असतं तर थोडासा एक लोकांचं पण हिरमोड झालं असतं की अरे काय वापस होई, तेच करतात आता परत, म्हणजे एवढा 1.5 वर्षाचा ब्रेक घेतला मग परत येऊन तेच आता. सो कुठेतरी चॅनलच्या सगळ्या मंडळींचं, आमचं पण असं म्हणणं होतं की आता जर असं होणार आहे तर मग त्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे, आणि आपण एक एक टप्पा पुढे जात नवीन गोष्टी लोकांना देण्याचा प्रयत्न करायला हवा, रादर की जे चाललंय वोही चलाव. आता जसं तू म्हणालीस की जर सोशल मीडियामध्ये पण हे पुढचे ट्रेंड आले नसते तर मग काही झालं नसतं, मग लोकांचं मार्केटिंग कसं झालं असतं, लोक एवढं सगळं कॉन्टेंट इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं कसं असतं, ही वेगळी इंडस्ट्री कशी तयार झाली असती. सो मला वाटतं की चेंज इज इनएव्हिटेबल आणि तो झालाच पाहिजे, तरच सगळ्यांची एकत्र मिळून ग्रोथ होत राहते. सो आता हे जे टॅलेंट आहे, आम्ही तर करतोच आहोत कॉमेडी, आता आम्ही आमची एक छोटी जागा बनवली आहे लोकांच्या मनामध्ये आणि अदरवाईज. पण ही जी नवीन पिढी आहे, ही सगळेजण 17, 18, 19, 20, 30, 25 वर्षाची मुलं आहेत, त्यांना कोण संधी देणार. आणि मग असं होतं ना की आपल्याकडे खूप टॅलेंट आहे पण मग ते कुठे आहे. मग मला वाटतं की असा एक प्लॅटफॉर्म येणं फार गरजेचं. जसं महाराष्ट्राचं सुपरस्टार होतं आणि त्याच्यातले इतके कलाकारच आपल्याला दिसतात जे एस्टॅब्लिश्ड आहेत, छान काम करतात, तो जर प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला नसता तर तेही त्यांच्याच शहरामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, नगरमध्ये अजून तिथेच असते ना. सो मला वाटतं की आता ही जबाबदारी आमची आहे की आम्ही हे एक आपण काय म्हणतो 10 वर्ष सातत्याने केल्यावरती आता नवीन मुलांबरोबर त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन त्यांच्याबरोबर काम करत आम्ही ज्या गोष्टी चुकलोय, शिकलोय, त्या सगळ्या त्यांना सांगत त्यांना घडवणं आणि त्याबरोबर आपणही शिकणं. सो आय थिंक ह्या सीझनमध्ये ते आहे की आपण म्हणजे आपण काय म्हणू की आत्ता लोकांनी काय इंटरेस्टिंग असणार आहे तर हे की आपण तर केलंच आहे, पण आता एक नवीन कॉमेडी विनोदी कलाकारांची पिढी घडवणं आणि त्यांना सुद्धा एक नवीन ऑपॉर्च्युनिटी देणं, आय थिंक झी मराठी आणि हवा येऊ द्याच्या आता नवीन पर्वाच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत. सो विच इज ऑल्सो इंटरेस्टिंग, राईट? डेफिनेटली. का नाही, कारण की जर संजू राठोड सारखे जे दिग्गज आपल्याला कधी नाही देत सोशल मीडियाच्या माध्यमामुळे मिळाले. एक्झॅक्टली. सो आता हे चलावामध्ये असेच म्हणजे ही नावं जी तू आता घेतलीस ती घराघरात कशी पोहोचली अशाच एका कार्यक्रमातनं. तर आता ही जी सगळी नवीन मंडळी आली त्यांना सुद्धा ती ऑपॉर्च्युनिटी, चान्स तर मिळाला पाहिजे. बाकी मग आपल्या मेहनतीवर आणि नशिबावरती सगळं आहे. स्नेहल शिदमला खूप सुंदर चान्स. एक्झॅक्टली.
सो आता सगळ्या पिढींना असा एक वेगवेगळा, म्हणजे प्रत्येक एपिसोडला वेगवेगळे जण असणार आहेत कसं? नाही, आम्ही जे 5 मेंटॉर्स आहोत, जे डॉन आहेत, त्यांच्या टीममध्ये 5-5 लोक असणार आहेत आणि ते एकमेकांमध्ये भिडणार आहेत. सो इट्स गोइंग टू बी इंटरेस्टिंग. वाव. सो एक मोठी गँगच उतरणार असं मला हरकत नाही. सो हे सगळे कोणी वेल नोन वगैरे असणार आहे की सगळे इंडस्ट्रीच्या बाहेरचे? नाही, मोस्टली सगळेजण नवीन आहेत. त्याच्यामुळे आय थिंक 90% मुलं सगळी ऑडिशनमधनं आलेली आहेत. पण ती इतकी तयारीची आहेत पूजा, की मला असं वाटतं की आम्ही त्यांना काय मेंटॉर करणार, त्यांची जी एनर्जी आणि टायमिंग आहे तेच खरं तर आम्हाला शिकण्यासारखं आहे. सो मला एकंदरीत असं वाटतं की त्याची वाईब इतकी छान आहे. रायटर्सची टीम सगळी यंग आहे. आता एक रायटर्सची टीम आहे, 7-8 लोक त्याच्यामध्ये आहेत आणि खूप मजा आहे त्याच्यामुळे. वेगळ्या आयडियाज, त्यांची एनर्जी, एक वाईब, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला स्वतःला आता काय आपण म्हणू की एकत्र येऊन ते सगळं करायचंय. त्याच्यामुळे इट्स फन.